विदर्भात काँग्रेस मजबूतीने उभी आहे। त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे। आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले, आम्ही चर्चा करत होतो। मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान 300 ठिकाणी या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आहे। आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा 2024चं भवितव्य ठरवतील। किमान 150 ते 250 जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजपा अशा लढती आहेत। प्रादेशिक पक्ष, रिजनल पार्टी, आणि फक्त 100 जागावर आज भाजपा आहे फार तर, असं आमचं म्हणणं आहे। 543 जागांचं गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 2024ला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल। आता राहिला विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धतीविषयी, ईव्हीएम विषयी, तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय पोहोचला। ईडी आणि ईव्हीएम, पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला। लोकांचा संताप असा उसळून यायला लागलेला आहे। उद्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली आणि अराजक माजले तर त्याला जबाबदार आहे सरकार। या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो, मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छिता? आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय प्रधानमंत्री यांना, मोदीजींना विष्णूचा 13वा अवतार मानतात, प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद यांच्यामध्ये असल्याचे सांगतात, मग तुम्ही यत्किंचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाबरता? आपण विष्णूचे 13वे अवतार आहात, मग जा ना बॅलेट पेपरवर निवडणुकांना, का भीती का आपल्याला? याचा अर्थ असा आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीराम वाचवणार नाहीत। बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही। अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे। या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचे राज्य हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तिमान अशा राज्यकर्त्यांनी कोणतंही किंतु परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्यात, ही या देशाची मागणी आहे। जगामध्ये कुठेही ईव्हीएम पद्धत आज नाही, अगदी अमेरिकेत नाही, युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही, जगात कुठेही नाही, रशियातही नाही, मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही नाही। मग भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का?